श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे येणारच असतात. जे नशिबात आहे ते घडणारच असतं. पण ज्या वेळेस आपण स्वामी सेवेमध्ये असतो, स्वामींची सेवा करतो, त्यावेळेस या संकटाची तीव्रता ही खूप म्हणजे खूप कमी असते. इतरांच्या तुलनेत तुम्ही बघा, जे स्वामी सेवेकरी आहे त्यांची ही दुःखे फार कमी असतात. आजचा ताईंचा अनुभव असाच आहे. खूप छान अनुभव आहे. अंगावरती प्रत्येकाच्या शहारे आल्याशिवाय राहणार नाही. कसे स्वामी प्रत्यक्षात येऊन आपल्या भक्तावरचं संकट दूर करतात हे आपल्याला इथे कळणार आहे. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या चॅनलवरती रोज महाराजांचे नवीन नवीन अनुभव येत असतात. ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील एक अनुभव सांगणार आहे. आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत. आम्हाला सेवेमध्ये येऊन फार दिवस झालेले नाही, 2 वर्ष झाले असतील. माझ्या सुनेला काहीही होत नव्हतं, मूलबाळ होत नव्हतं. तिला महाराजांच्या कृपेने एक सुंदर असा आता मुलगा झाला आहे. आमच्यावरती महाराजांची खूप कृपा आहे. काय झालं होतं, पिठापूर येथे महाराजांचा मेळावा होणार होता. माऊली तेथे येणार होते. गुरुचरित्र पारायण तेथे होणार होतं. हे मी ऐकल्यानंतर माझी खूप इच्छा झाली की तेथे जाण्याची. मी पिठापूर कधी बघितलेलंच नव्हतं. मी जाणार असं घरच्यांना सांगितलं. माझी मैत्रीण होती, तिनं मला हे सांगितलं आणि आपण दोघेही जाऊ असं ती म्हटली. मी तिला बोलले की तू घरच्यांना येऊन सांग की मी हिच्या बरोबर आहे, आम्ही सोबत जाऊ, मी हिची काळजी घेईन, हिला प्लीज पाठवा. असं ती घरी आली आणि बोलली. घरचे तयार झाले, माझे पैसे भरले. आमच्या तालुक्यातून एक बस गेली होती. या बसमध्ये आम्ही जाणार होतो. माझी जायची तयारी ही झाली होती. मी जाणार आहे हे कळताच माझी मुलगी मला भेटण्यासाठी आली. ती भेटली आणि मला बोलली की नानी काय झालं मलाही कळेना, पण तुला जाऊच देऊ वाटत नाही, असं काहीतरी बेचैन वाटत आहे, खूप असं काहीतरी होणार असं वाटतं. मी तिला बोलली, अगं टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, मी माझी काळजी व्यवस्थित घेणार आहे. माझी काळजी घ्यायला स्वामी आई आहे ना, स्वामी सर्व काही बघून घेतील. स्वामी आहे असं तू कधी ऐकलं आहे का? स्वामींचा एखादा भक्त दर्शनाला चालला आहे आणि स्वामींनी त्याला काही केलं आहे असं कधीच झालं नाही, तू काळजी करू नको. मी तिला असं बोलले आणि माझी जायची तयारी झाली. आम्ही सकाळी पहाटे लवकर उठलो. पहाटे उठल्यानंतर मी स्वामी सेवा केली. सर्व आवरून आम्ही निघालो. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या केंद्रामध्ये सर्वजण जमा झालो. तिथे प्रवासाची सेवा घेण्यात आली. आम्ही सर्वजण गाडीत बसलो. गाडीचाही उतारा झाला. आमचा प्रवास महाराजांच्या कृपेने छान सुरू झाला. खूप महाराजांचं नामस्मरण चालू होतं. महाराजांचे गाणे लावून सर्वजण त्या भक्तिरसामध्ये दंग झाले होते. खूप छान वाटत होतं. असाच आमचा प्रवास सुरू झाला. आमची गाडी 40 किलोमीटर अंतरावरती गेली. गाडी गेल्यानंतर कोणीतरी म्हटलं की गाडी थांबवा, वॉशरूमला जायचं आहे. त्यावेळेस दादा बोलले, थांबा, मला अगोदर संख्या काउंट करू द्या. त्यावेळेस गाडीतील सर्व किती शीट आहेत ही संख्या काउंट करण्यात आली. त्यावेळेस काही मेळ लागत नव्हता, कारण एक संख्या ही जादा भरत होती. दादांनी 3 वेळेस हे काउंट केलं, पण 3ही वेळेस असंच होत होतं. दादा म्हणले, ठीक आहे, काहीतरी असेल, चला, कोणी सर्वजण आहेत ना, एवढंच आपल्यासाठी खूप आहे. असं बोलल्यानंतर आम्ही खाली उतरलो. रस्त्याला खूप गर्दी होती, त्यामुळं मी मैत्रिणीला बोलले की आपण रस्त्याच्या पलीकडे वॉशरूमसाठी जाऊया. असं बोलल्यानंतर आम्ही गेलो. तिकडं गेलो आणि येताना आम्ही जो हायवे होता त्यावरती एकीकडेच
बघितलं, रस्ता क्रॉस करताना दुसऱ्या साईडनी बघितलंच नाही. आम्ही चाललो होतो. एक टेम्पो खूप जोरामध्ये आला आणि त्याने मला धडक दिली. मला जोरामध्ये उडून दिलं. मी लांब अशी उडून पडले. खूप काय झालं मला कळलं नाही. मी तेथेच चक्कर येऊन बेशुद्ध झाली होती. त्याच वेळेस माझी सून ही स्वामीचरित्र सारामृत वाचत होती. त्यावेळेस तिला झोप लागली आणि तिला दिसलं की माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. ती जोरात ओरडली, नानी असं म्हणून ओरडली आणि तिने घरच्यांना सांगितलं. मी आत्ता स्वामीचरित्र वाचत होती, पण काय झालं, माझे डोळे आपोआप झाकले आणि मला नानींचा ॲक्सिडेंट झाला असं दिसलं आहे. पटकन नानींना कॉल करा. त्यावेळेस घरच्यांचा कॉल आला आणि त्यांनाही कळलं की माझा खरंच ॲक्सिडेंट झाला आहे. सर्वजण हे खूप घाबरले, खूप घाबरले. माझे भाऊ हे तिथेच, जिथे ॲक्सिडेंट झाला तिथेच माझं माहेर आहे आणि तेथे सर्वजण लगेच आले. तोपर्यंत दादांनी मला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं होतं. सर्वजण गाडीतले खूप घाबरले. माझी मैत्रीण खूप रडत होती, कारण तिच्यामुळे मी इथे आले होते. आता तिला टेन्शन आलं होतं की आमच्या घरचे तिला बोलतील की काय. माझ्यावरचं हे संकट बघून तिला खूप रडू येत होतं. त्यावेळेस सर्वजण हॉस्पिटलमध्ये होते. सर्व चिंताग्रस्त बसले होते. डॉक्टर बोलले, यांचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, पण त्यांना काहीच हे झालेलं नाही. सर्व काही ठीक आहे, सर्व ठीक आहे. फक्त थोडंसं फ्रॅक्चर आहे, ते व्यवस्थित होईल असं डॉक्टर बोलले. डॉक्टर बोलले की माझ्या जीवनातील ही पहिली केस अशी आहे की इथे मला असं वाटतं आहे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे असं होऊच शकत नाही. काहीतरी भयानक असायला पाहिजे होतं, पण नाही, हे काहीतरी देवाचीच कृपा असे डॉक्टर बोलले. त्यावेळेस आमच्या घरचे भाऊ सर्वजण तेथे आले. त्यानंतर दादा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पुढे आता जाऊ शकता, आम्ही हिच्यापाशी थांबतो, तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा. कारण दुसऱ्या दिवशीच तिथे मेळा होता आणि त्यांना तिथं पोचायचं होतं. मग त्यांचा प्रवास पुढे चालू झाला. पण ज्यावेळेस प्रवास चालू केला त्यावेळेस दादांनी पुन्हा एकदा संख्या ही काउंट केली. सर्वजण मोजले. त्यावेळेस बरोबर ह्या व्यक्ती भरत होत्या आणि सर्वजण म्हटले की प्रत्यक्षात स्वामी महाराज हे बसमध्ये बसले होते. स्वामी महाराज हे आपल्यासोबत आले होते. त्यांना माहीत होतं की हे संकट येणार आहे. हे खूप भयानक, खूप मोठं जीवावरचं संकट होतं, पण स्वामींनी ते कानावरून घातलं होतं. प्रत्यक्षात स्वामी तिथे वाचवायला आले होते असा प्रत्येकाला हा खूप अनुभव आला आणि प्रत्येक जण खूप आनंदात तिथे पुढे निघून चालले होते. मला सारखे कॉल येत होतात, बरं वाटतं का, मला बरं वाटतं. हे ऐकल्यानंतर सर्वजण ठीक झाले. मी माझ्या मैत्रिणीला बोलत होते की तू जा, पण ती माझ्यासाठी गेलीच नाही. मग आम्ही घरी आल्यानंतर मी तिला ट्रेनमध्ये काही सेवेकरी जाणार होते त्यांच्यासोबत जाण्यासाठी सांगितलं आणि आमच्या घरच्यांनीही तिला त्या ट्रेनमध्ये पाठवलं. कारण आपल्यामुळे तिचं नको नुकसान. तिला पण पिठापूर बघायची इच्छा होती ना, तर माझ्यामुळे एखाद्या सेवेकऱ्याला त्याची सेवा खंडित करायला नको असं मला वाटत होतं. मी तिला ट्रेनमध्ये दिलं आणि मला विश्वास आहे की माझी स्वामी आई माझ्या आयुष्यामध्ये असा हा क्षण पुन्हा आणेल आणि मी पिठापूर, गाणगापूर, कुरवपूर सर्व तीर्थक्षेत्र हे फिरणार आहे. स्वामींच्या कृपेने आता मी वाचली आहे, तर हे करणार आहे तर स्वामी माझ्याकडून करून घेणार आहे. असा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.